नमस्कार मंडळी, मी मयुरी आपल्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजच्या भागात आपण बघणार आहोत की आनंदवर आरोप आलेला. आनंद सर्वांना सांगतो की मी बॅगमध्ये फक्त गाडीची चावी, तो हार नव्हताच. त्याला अंशू म्हणतो की आता बस झालं तुझं. यावर स्वानंदी समरला म्हणते, राजवाडे तुम्ही बोला ना काहीतरी, तुम्ही आता बोलायची गरज आहे. पण काकू तिला म्हणते, स्वानंदी पुरावा आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि आता समर काय बोलणार, सर्व काही ढळढळीत दिसतंय. निकिताही समरला म्हणते की समर अरे असा गप्प का आहेस तू, तुझ्यासमोर तुझ्या मित्राला सर्वजण चोर समजतात. सांग सर्वांना आनंद असं कधीच करणार नाही. तरीही समर गप्पच असतो. 20 वर्षाची मैत्री आहे ना तुमची. यावर अर्पिता म्हणते, बस झालं तर तुमचं, आमचेच दागिने चोरून आम्हालाच ओरडताय. आपण यांना काय एंटरटेन करतोय. दादा तू पोलिसांना फोन लाव असे समर. यावर समर तिला ओरडतो. तिला म्हणतो, अर्पिता आता बस कर, यापुढे एक शब्दही बोलायचं नाही. काकू यावर शॉक होते. पण समर पुढे म्हणतो की आनंद तू जा इथून, मला काहीही बोलायचं नाहीये. यावर आनंद म्हणतो, अरे समर तू असं काय करतोय, म्हणजे तुलाही वाटते की मी हार चोरलाय. सगळे आश्चर्याने बघतच असतात. समर म्हणतो की मला आमच्या घरातल्या कार्यक्रमात अजून तमाशा बघायचा नाहीये. पण आनंद त्याला म्हणतो, तुलाही तसंच वाटते की आम्ही दोघंही चोर आहोत. यावर समर म्हणतो, तू जा आता इथून. समरच्या या बोलण्यावरती निकिता आनंदला तिथून हात धरून ओढून नेते आणि गाडीत बसवते. त्या दोघांच्या पाठोपाठ स्वानंदीही पाठीमागे जाते, परंतु ते दोघेही पुढे गेलेले असतात. यावर स्वानंदी देखील हतबल झालेली असते. आनंद आणि निकिता गाडीतही रडतच असतात. इकडे समरलाही खूप वाईट वाटत असते. समर आपल्या रूममध्ये जातो आणि त्याला आपल्या मैत्रीच्या सर्व जुन्या आठवणी आठवत असतात आणि तो डोळे झाकून शांतपणे बसलेला असतो. इकडे स्वानंदीची आई स्वानंदीकडे येते आणि तिला म्हणते की मला नाही वाटत ग आनंद असं करेल म्हणून, तो खूप चांगला आहेस. हे काम तर घरच्या बाकी लोकांचंच वाटतंय. आणि मल्लिकावर निशाणा साधते. यावर स्वानंदीचे बाबा तिला म्हणतात की नंदू तुझ्या आईला सांग की काहीही बोलून वातावरण बिघडवू नको. पण स्वानंदी म्हणते, बाबा मला तर वाटतंय आई म्हणते तेच खरं आहे. इकडे अधिराही म्हणते की मलाही वाटतं आनंद असं कधीच करणार नाही आणि सर्वजण त्यांच्या घरी निघून जातात. इकडे मल्लिका, अंशू आणि अर्पिता मात्र खूप खुश असतात. अंशू आणि अर्पिता तर डान्सच करत असतात आणि पार्टी करत असतात. अंशू त्यांना म्हणतो की खूप दिवसांचं आनंद नावाचं झुरळ मध्ये मध्ये येत होतं, आता कसं पायाखाली चिरडलं. यावर काकू त्यांना म्हणते, अरे जरा हळू, घरामध्ये कसं कोणी गेल्यासारखं सुतक पडलंय तसं वातावरण झालंय, त्यामुळे थोडं हळू बोला. यावर अर्पिता म्हणते, कशी आज मज्जा आली ना. आणि अंशूही म्हणतो की मला माहिती आहे हा आनंदच दादाचे कान भरवत होता माझ्या विरोधात. मी जो काही अकाउंटमधून रक्कम उचलायचो ती तोच दादाला सांगत असणार. आता कसा गेला कामातून, आता या घरचा राजा फक्त मीच आहे. चला आता तर डबल पार्टी करूयात. अर्पिताही म्हणते, आणि त्या स्वानंदीचाही सोहळा खराब झाला. आपण एका दगडात 2 पक्षी मारलेत आणि खूप पार्टी करतात. इकडे स्वानंदी रूममध्ये येते आणि समरला म्हणते की राजवाडे असे काळोखात का बसलाय, जरा लाईट लावा. आणि लाईट लावते. समर तिला म्हणतो, आनंदला पैशाची गरज होती तर त्याने मला म्हणायला पाहिजे होतं, हे अशा प्रकारे त्याने नको करायला होतं. आणि मी त्याच्या अकाउंटवर 30 लाख ट्रान्सफरही केले होते, पण त्यावेळी त्याचा स्वाभिमान जागा झाला आणि त्याने ते पैसे मला परत केले. त्याने हे अशा प्रकारे वागायला नको होतं. यावर स्वानंदी त्यांना म्हणते, अशा वेळी तुम्ही आनंदसोबत उभं राहायला हवं होतं. एका घटनेचा थोडासा भाग तुम्हाला दाखवला आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवला. तुम्ही असं करायला नको होतं. शेवटी एवढ्या वर्षांची तुमची मैत्री होती. पण समर म्हणतो, पुरावे तर समोरच होते. पण स्वानंदी म्हणते, पण तुमचा त्यांच्यावर विश्वास नव्हता ना, तुम्ही त्यांची साथ द्यायला हवी होती. त्यांनी कोणत्या परिस्थितीत तुमची साथ दिली हे तुम्ही आठवायला हवं होतं. इव्हन त्यानेच नाही तर त्याच्या बायकोनेही तुमची कधी ना कधी किती साथ दिलेली आहे आणि ते हे असं करूच शकणार नाही हे सर्वांना माहिती आहे. पण समर म्हणतो की जे काही अंशुमनच्या बाबतीत झालं त्यावेळेस तुम्ही असं का नाही म्हटलं, त्यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि आपण पुराव्यांवरती विश्वास ठेवला होता, मग आता का नाही ठेवायचा. तर स्वानंदी म्हणते, ते तुमचे मित्र होते, 20 वर्षाची मैत्री होती. मग समर म्हणतो, अंशूही माझा भाऊ होता, दोघांनाही सेमच रूल लागणार. मला माहिती आहे कधी ना कधी अशा परिस्थिती माणसावर येते की ज्यावेळी माणूस पैशांची वाट बघत असतो. पण आनंदी मला विचारायला हवं होतं, त्याने हे असं करायलाच नको होतं. स्वानंदी त्यांना म्हणते, ते ओढून ओढून सांगत होते की आम्ही हे काही केलेलं नाही आहे, तरीही तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.
आणि दोघांमध्येच भांडणं लागतात आणि इथेच आजचा भाग संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.